संबंध कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणावरती नुकसान झालं आहे. तज्ज्ञांकडून जी माहिती उपलब्ध होते त्याच्यामध्ये जवळपास 90% पीक आंबा किंवा काजूचं हे नष्ट झालेलं आहे. उरलेल्या कालावधीमध्ये कदाचित 5-10% जे असेल तेही जर काय कदाचित अवकाळी पाऊस पडला ते नुकसान होण्याची भीतीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे. आज मुख्यमंत्री महोदयांनी कोकणातील सर्वच लोकप्रतिनिधींची बैठक त्या ठिकाणी बोलवली होती. त्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी उपस्थित होत्या, मंत्रिमंडळातील सगळे सहकारी होते, खासदार म्हणून मी, नारायण राणे, आमदार सर्व आम्ही उपस्थित होतो आणि आम्ही एकमुखी त्या ठिकाणी मागणी केली की कोकणामध्ये यावेळेला पहिल्या प्रथमच मोठ्या प्रमाणावरती नैसर्गिक संकट उभा राहिलेलं आहे. अशा वेळेला कोकणातील या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने भरीव मदत त्या ठिकाणी द्यावी. एकतर यावेळचा जो काय पीक विमा आहे तोही व्यवस्थितरित्या वीज कंपन्यांनी उतरवला नसल्यामुळे त्या वीज कंपनींकडून कुठल्याही पद्धतीची नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता नुसर आहे. अशा वेळेला या संदर्भातला निर्णय राज्य सरकारने तातडीने घ्यावा अशा आम्ही सर्वांनी सामुदायिक मागणी केली. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासित केलं की अधिवेशन संपण्यापूर्वी या संदर्भातला ठोस निर्णय घेत कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारच्याकडनं निश्चितपणाने मदत त्या ठिकाणी ते घोषित करतील असं आम्हाला त्यांनी आश्वासित केलं. आम्हाला सर्वांना विश्वास आहे की महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्यासाठीच अधिक सतत दक्ष असलेलं सरकार या संदर्भातला योग्य तो निर्णय सातत्याने त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे. आज अजितदादांची उणीव प्रकाशाने भासते. ज्यावेळेला कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळ आलं त्यावेळेला त्यांनी प्रामुख्याने भूमिका घेतली होती की कोकणाला आपण कधी अशा पिच्या नुकसान भरपाईमध्ये सहकार्य केलेलं नाही, ते केलं गेलं पाहिजे. दादा असते तर त्यांनीसुद्धा ती आग्रही भूमिका निश्चितपणे त्या ठिकाणी घेतली असती. परंतु मुख्यमंत्री महोदयांच्या झालेल्या चर्चेनुसार आम्ही सगळेजण समाधानी आहोत आणि योग्य ती मदत ही राज्य सरकारकडनं घोषित होण्याच्या प्रतीक्षेत आम्ही सर्वजण आहोत. दोन भाग आहेत याच्यामध्ये. परंपरागत लागण्यात आलेली आंबा आणि काजूची लागवड ही थोडीशी आपण म्हणतो तशी ठीक आहे, परंतु पवारसाहेब मुख्यमंत्री असताना रोजगार हमी योजनेची सांगड ज्यावेळेला घातली गेली त्याला हेक्टरी किती आंबा काजू लावावा याचे निकष त्या ठिकाणी ठरलेले आहेत. वर्षानुवर्ष एका झाडाचं उत्पन्न किती येऊ शकतं याचा एक ढोबळमानाचा अंदाज हा कृषी विभागाकडे पण असतो, विद्यापीठाकडे सुद्धा असतो. या साऱ्याचा विचार करत योग्य तो निर्णय सरकारने घ्यावा अशी मागणी. नाही, मुद्दे त्याच्यामध्ये प्रामुख्याने हेच चर्चेला आलं की विभागाकडून माहिती जी देण्यात आली माहिती योग्य आहे, उलट त्याच्यामध्ये अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आता पंचनामे वगैरे करण्याची गरज नाही. सरसकट ज्या काही नोंदी आज सरकारकडे सातबाराच्या वरती या फलोत्पन्नाच्या माध्यमातून आहेत ते गृहीत धरूनच सरकारने या संदर्भातला निर्णय करावा अशी सर्वांची मागणी आहे. नाही, या संदर्भातली मला काय माहिती नाही, कारण गेले काही दिवस इथल्या या राजकीय घडामोडींच्यामुळे मी फारसा दिल्लीच्या अधिवेशनाला यावेळेला उपस्थित राहू शकलो नाही. परंतु विस्तार असेल तर माननीय तो पंतप्रधान महोदयांचा अधिकार आहे. शिंदेसाहेब तर राज्याचे नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, महायुतीचे नेते आहेत. स्वाभाविकपणाने ते नियमितपणाने दिल्लीला जाऊन महाराष्ट्राचे प्रश्न मांडत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात बोलायचं झालं तर जरूर ज्या वेळेला सरकार गठीत झालं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला त्यांच्याकडून आम्हाला जरूर एक घटक पक्ष म्हणून ऑफर होती की राज्यमंत्रीपद, स्वतंत्र कार्यभार. परंतु आम्ही सर्वांनी म्हणून त्यावेळेला निर्णय घेतला. दादाही त्यावेळेला स्वयं होतेच. आदरणीय प्रफुल्लभाई आज दीर्घकाळ संसदेमध्ये लोकसभा राज्यसभेमध्ये नेतृत्व करत आहे. या वेळेला तशापैकी जर काय वेळ आली तर राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री वहिनी असतील, प्रफुल्लभाई आहेत, मी स्वतः आहे,
नेते भुजबळ साहेब असतील, आम्ही एकत्रितपणे जाऊन या संदर्भामध्ये दिल्लीतील नेतृत्वाशी चर्चा करू। सर एक बार हिंदी में भी बता दीजिए कि जिस तरीके से एकनाथ शिंदे जी दिल्ली के दौरे पर सरकारी साहेब मुद्दा असा आहे, आपण धान उत्पादक विभागातून येता आणि पूर्व विदर्भात पण धान उत्पादक मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. जेव्हा मी मुख्यमंत्र्यांना या अधिवेशनाच्या सुरुवातीला प्रश्न विचारला होता की धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस कधी मिळेल, तर ते कालच 19 तारखेला गॅस रिलीज झाली म्हणून सांगत होते. मात्र धान उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही बोनस मिळालेला नाहीये. खरीप हंगामाची जी फसल आहे ती निघाली, त्याच्यानंतर ती सिस्टमवरती अपलोड करायला लिमिट वाढवून स्वरूपात भेटत नाहीये. एकंदरीत धान उत्पादक शेतकऱ्यांना हा दिलासा एकंदरीत कधी मिळेल? एक असं आहे की आजची बैठक ही मी सांगितल्याप्रमाणे आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये होती। रायगड रत्नागिरीमध्ये सुद्धा आपण म्हणता त्याप्रमाणे विदर्भासारखंच गोंदिया, भंडारा किंवा गडचिरोली या जिल्ह्यासारखंच धानाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती आहे। त्याच्यामुळे किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक बोनस हा गेले काही वर्ष राज्य सरकार हा धान उत्पादक शेतकऱ्यांना देत असतो। मी पण मागणी करेन मुख्यमंत्री महोदयांच्याकडे, या संदर्भातला घेतलेला जो निर्णय आहे तो दरवर्षी आपण थोडासा वाढवत जातो, तो निश्चित केला असेल तो बोनस शेतकऱ्यांच्याकडे, धान उत्पादक शेतकऱ्यांच्याकडे लवकरात लवकर गेला पाहिजे, अशी खासदार किंवा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी सुद्धा मागणी आहे।